मी महेंद्र महादेव भांडारकर, धान उत्पादक शेतकरी आणि प्रहारचा जिल्हा अध्यक्ष. ह्या सरकारने शेतकऱ्याला बर्बाद करण्याचा एक षडयंत्र रचलेला आहे. कारण कृषी पंपाचे कनेक्शन देणे बंद केलेले आहे, सोलरची अट राहून त्याच्या मानगुटीवर वार केलेला आहे आणि आत्ता कहरच झाला आहे की 8 तास विद्युत देऊन धान उत्पादक शेतकऱ्याला आत्महत्याकडे प्रवृत्त करण्याचं काम ही BJP सरकार करीत आहे. यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करतो. मी आता शेतकऱ्यांना आवाहन करतो की गोंदिया भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी जागे व्हा, नाहीतर तुमचे मुलं बाळं हे दारिद्र्याच्या खाईत ढकलले जातील. कारण सरकार जे ध्येय धोरणं राबवत आहे त्याचा आपण कुठंतरी विरोध करायला हवे आणि हे 8 तास विद्युत देऊन शेतकऱ्याला बर्बाद करण्याचा जो षडयंत्र लावलेला आहे आणि सोलरची अट जी लावलेली आहे, कारण सोलरची अट लावल्यामुळे सोलरच्या पंपाचे जी एजन्सी असते ती कुठेही फोन उचलत नाही. तांत्रिक बिघाड आले तर याच्यामध्ये मिस्त्री उपलब्ध होत नाही. त्यामुळे 8-8 दिवस 10-10 15-15 1-1 महिने हे पंप बंद राहतात. म्हणूनकरिता सोलरची अट रद्द करावी आणि 8 तासाची जी अट घातलेली आहे ती सुद्धा रद्द करावी. कारण आमच्या जिल्ह्यामध्ये विद्युत तयार करून आपण परराज्यामध्ये जर विद्युत विकत असाल तर कदापि आम्ही सहन करणार नाही. कारण आमचा हक्काचा पाणी या विद्युत तयार करण्याकरता आपण वापरत आहात, शेतकऱ्याचा पाणी वापरत आहात. करिता आपण गावागावात जाऊन या पद्धतीनं जनजागृती करून प्रहार एक मोठा आंदोलन या शेतकऱ्याकरता करणार आहे. करिता या जिल्ह्यातील जनप्रतिनिधींनी कृपया हात जोडून विनंती आहे की आपण या मागणीकडे विशेष लक्ष देऊन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या शेतकऱ्याकरता काही ना काहीतरी आपण पदरात पाडाल अशी अपेक्षा करता. जर नाही आल्या तर शेतकरी आक्रोश करेल आणि आपल्या घरावर सुद्धा येऊन आंदोलन करेल अशी मी आज या ठिकाणून ताकीद देत आहे. आणि शेतकऱ्यांना आता तुम्ही जागे व्हा, नाहीतर तुमचे मुलंबाळं रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही असे मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो.